हाय हॅलो, कसे आहात? तर नक्कीच बरेच असताल. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आहे प्रियंका माने. तर आज काहीतरी स्पेशल बनवायचं आहे. माझ्या आजीला माझ्या हातची बिर्याणी खूप आवडते. माझी आजी म्हटली मला की आज जरा बिर्याणी बनव. तर म्हटलं चला आता बिर्याणी बनवू. तर चला मी तुम्हाला बिर्याणीची रेसिपी दाखवते. तसं तर किचनवरच करायचं होतं, पण आमच्याकडे 2 गॅस आहेत. तर म्हटलं खालीच करावं. खाली पण गॅस आहे आमचं एक, किचनवरती पण आहे. जरा माझ्या पायाला जरा लागल्यामुळे मी किचनवरती करणार नाही आहे, वट्यावरती. तर मी खालीच करणार आहे. आमचं खाली पण एक छोटं गॅस आहे, तर मग मी खाली बनवणार आहे. तर हे बघा, ही माझी आजी आहे. माझ्या आजीला माझ्या हातची बिर्याणी खूप आवडते. तर माझी आजी म्हटली की मला बनव. तर माझ्या हातची बिर्याणी आवडते ना आजी? आहे ना, आवडतं म्हणून तर तुला कर म्हणले बिर्याणी. बिर्याणी कर मग, तुझ्या हाताचा बिर्याणी आवडते मला. माझी आजी म्हटली म्हणून मी बनवले बनवत आहे बिर्याणी. तर चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते. हे बघा, आता पटकन कांदे वगैरे कापून घेते. बघा, हे कांदा एकदम पातळ असं कापून घेतलेला आहे मी. आणि हे टोमॅटो आहे आणि हे मिरची आहे. मी बिर्याणीमध्ये मिरची टाकते, मी जरा वेगळी बिर्याणी बनवते. आणि हे कस्तुरी मेथी आहे, हे गरम मसाला आहे, हे धना पावडर आहे आणि हे खडे मसाले. ह्याच्यामध्ये सगळं मिक्स, विलायची, दालचिनी, जिरी आहे, शहाजिरी आहे, लवंग आहे, मिरी आहे, हे तेजपत्ता आहे, सगळंच आहे. आणि हे अद्रक लसूणचं पेस्ट आहे, जे माझ्या आजीनं नाही का वरवट्यामध्ये कुटलेलं आहे. आणि हे लिंबू आहेत, लिंबू पिळून मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर चला मग आता कशी बनवायची बिर्याणी हे मी तुम्हाला दाखवते. आहे चिकन धुवून वगैरे घेतलेलं आहे. तर हे बघा, आता बिर्याणी बनवत आहे. बिर्याणीमध्ये मी हे सगळे खडे मसाले आधी टाकून घेते. तेल एकदम गरम झालेलं आहे. सगळे खडे मसाले वगैरे टाकून घेतले, तेजपत्ता वगैरे. हे चांगलं तडतडले की मग कांदा टाकून घेते त्याच्यामध्ये नंतर. तर हे खडे मसाले सगळे तडतडून घेतलेले आहेत. आता कांदा टाकते. कांदा जेवढं चांगलं लाल भाजलं ना, तेवढी टेस्ट बिर्याणी लागते. म्हणून कांदा एकदम असं लाल होऊन द्यायचं, थोडंसं कडक कडक होऊन द्यायचं. हे बघा, आता कांद्याला छान असं लाल कलर आलेला आहे, लाल रंग झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये सगळं कांदा वगैरे टाकून घेऊ. तर हे बघा, ह्याच्यामध्ये टोमॅटो, मिरची सगळं टाकलेलं आहे. मिरची आधीच टाकायचं होतं, पण टोमॅटो, कांदा, मिरची सगळे एकजीव झालेला आहे. तर मी आता त्याच्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट टाकलेलं आहे. आणि मग हे जे आहेत सगळे खडे मसाले, मसाले आहेत खडे मसाले, सॉरी, धना पावडर, गरम मसाला, कस्तुरी मेथी, हे पण सगळं टाकलं. असं मी झाकून ठेवलं होतं हे सगळं. तर असं चिकनला असं मस्तपैकी तर्री आलेली आहे. मसाला सगळं तयार आहे. आता मी असं तांदूळ अर्ध कच्चं शिजवून घेतलेलं आहे. असं गमेऱ्यामध्ये काढून सगळं राईस त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता मी हे कलरचं नाही का पाण्यामध्ये ते हे टाकून ठेवलं होतं पावडर. आता मी असं कलर टाकत आहे. आणि त्याच्यावरून असं थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे
आणि वरून हे असं कोथिंबीर टाकून घ्यायचं आणि झाकून घ्यायचं आणि दम द्यायचं त्याला. हे बघा, हे माझी बिर्याणी तयार आहे. तर हे बघा, माझी बिर्याणी तयार आहे. यात मी बिर्याणी मिक्स करत आहे. तर हे बघा, माझी बिर्याणी तयार आहे. तुम्हाला कसं वाटलं माझी रेसिपी हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.